नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो। 27 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटील यांना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देत असल्याचं एक परिपत्रक जाहीर केलं, राजपत्र जाहीर केलं। या जी आर नंतर आता विविध क्षेत्रातून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत। आपल्याबरोबर राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आहेत। सर, काय सांगाल आता एकंदरीत सगळं जे वातावरण आहे ओबीसींच्या ताटातलं जे आहे ते हिसकावून मराठ्यांना दिलं जाते, अशा प्रकारच्या ज्या चर्चा वगैरे होतात, या सगळ्यांवर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर शासनाचं जे एक नोटिफिकेशन आलेलं आहे, या नोटिफिकेशनचा अर्थ असा होतो की या महाराष्ट्रामधील सामाजिक न्यायाचं जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन आणि या रिझर्वेशन संदर्भात जे काही त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे, ह्या मूळ ओबीसी आणि VJNT निश्चित अन्याय करणार आहे। आणि हे याच्या विरोधात कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो आहे। शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सरळ उल्लंघन केलेलं आहे। आणि मग महाराष्ट्रामधला जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा ओबीसी VJNT प्रवर्ग आज प्रचंड अस्वस्थ आहे, प्रचंड घाबरलेला आहे। आपले हक्क डावलले जात आहेत का, आपले घटनात्मक न्याय अधिकार डावलले जात आहेत का, अशा भीती आज त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण दिल्या गेल्यानंतर आता राज्य मागासवर्गीय आयोगाकडून गेल्या काही दिवसांपासून आणि आत्ता देखील सर्वेक्षण चालू आहे। ह्या सर्वेक्षणावर देखील टीका केली जाते। आपण त्या आयोगाचे सदस्य होतात। हे सर्वेक्षण जे चालले हे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले, कुठेतरी खोटे सर्वेक्षण नोंदवलं जाते, अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ते आरोप आता समोर येऊ लागलेले आहेत। हे बघा, एखाद्या कम्युनिटीचं सर्वेक्षण होत असताना एकतर स्वायत्त असा राज्य मागासवर्ग आयोग आहे, संविधानिक राज्य मागासवर्ग आयोग आहे। या आयोगाचा एका बाजूला क्वेश्चनर फिरतोय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची उत्तरं द्या, तुम्ही अशी उत्तरं द्या, म्हणजे एका बाजूला क्वेश्चन पेपर फिरतोय आणि दुसऱ्या बाजूला आन्सर शीट फिरते। आणि मग जर असा सर्वे झाला तर तो 99% मेरिटमध्ये जाऊ शकेल। आणि मग 99% मेरिट घेऊन जर तुम्ही सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करणार असाल तर मला वाटतं हा सुमार दर्जाचा सर्वे आहे। यामध्ये लिटरेचरचा अजिबात अंतर्भाव मला कुठेही दिसत नाही। फक्त काही इन्फॉर्मेशन तुम्ही गोळा करणार आणि तीही इन्फॉर्मेशन अशी असणार जी बेसिकली लॉजिकली सामाजिक न्यायाच्या संदर्भात जे एथिक्स आहे ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, हा सुमार दर्जाचा सर्वे आहे। आणि सुमार दर्जाच्या सर्वेमध्ये कितीतरी मेरिट घेतलं तर मला वाटतं कोर्टामध्ये हा सर्वे अजिबात टेकणार नाही आणि तसा त्याला कुठलाही मिनिंग राहणार नाही। म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून हा जो सर्वे चालला आहे, हा सर्वे जो आहे तो एकंदरीत खोटा सर्वे चालला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ही मास कॉपी आहे, नुसता खोटा सर्वे नाही। एका बाजूला क्वेश्चनर प्रोव्हाइड करायचा आणि दुसऱ्या बाजूला आन्सर शीट प्रोव्हाइड करायची। मला वाटतं हा खोटाच सर्वे, मास कॉपी आहे ही। आणि मग मास कॉपीमधून जर तुम्ही 90% मेरिट घेतलं तर त्याला मिनिंग काय, अर्थ काय? आणि हवे ते प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाचा रोख हा इकॉनॉमिकल बेसवरती येतो। खरं तर एखाद्या समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात सर्कमटन्सेसमध्ये 100% गुणांकन करता त्यातले पहिले 50 गुण हे दोज आर सोशली बॅकवर्ड, त्यानंतरचे 25 मार्क्स त्या सोशली बॅकवर्डनेसमुळं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटमध्ये त्याचा काय परिणाम झाला आणि मग त्या 75 गुणांच्या सर्कमटन्सेसमध्ये त्यांच्या आर्थिक उन्नती अवनतीवरती कोणता परिणाम झाला, हे असं एथिकली ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बॅकवर्डनेस तपासलं जातं। परंतु आत्ताच्या मागासवर्ग आयोगाचा जो क्वेश्चनर आहे तो क्वेश्चनेर हा एकदम सुमार, फालतू आणि आर्थिक बेस्ड असा आहे। त्यामध्ये कुठलंही लिटरेचर नाही, त्यामध्ये कुठलंही तत्त्वज्ञान नाही, त्यामध्ये सामाजिक मागासलेपणाच्या काही डेफिनेशनचं सरळ उल्लंघन या सर्वेमधून होते। एकंदरीत आता मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण दिले गेलेले, मात्र 16 फेब्रुवारीपर्यंत ह्याच्यावर हरकती नोंदवायला सांगितले शासनानं, त्या परिपत्रकामध्ये त्याचा उल्लेख आहे। आत्तापर्यंत काय हरकती नोंदवण्यात आल्या आणि त्याच्या संदर्भामध्ये काही म्हणजे कोर्टाकडून काही गोष्टी आल्या का? कारण का जयश्री पाटील यांच्या संदर्भात नाही बघा, या नोटिफिकेशनला मी जास्त महत्त्व देत नाही। नोटिफिकेशन काढलं आहे आणि हरकती कोणी समर्थनार्थ काही खूप मोठं एक्झर्शन होईल, पण त्याला काही जास्त मिनिंग नाही आहे। परंतु हा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे। कालचं जे एक्झर्शन आहे या शासनाचं, ही शुद्ध मराठा समाजाची फसवणूक आहे। ओबीसीमधूनच रिझर्वेशन देणं किंवा मागणी करणं, जोपर्यंत या आजपर्यंतच्या महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड कमिशननं 4 वेळा मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं 600-650 पानाच्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे। आणि मग एवढं सगळं झालेलं असतानासुद्धा परत तेच रिपीट अगेन अँड अगेन तेच एक्झर्शन हे शासन का करतं आहे? राणे आयोगाच्या बाबतीमध्येही तेच,
त्याचबरोबर गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्येही तेच आणि आत्ताच्या सुक्रिया आयोगाच्या क्वेश्चनरमध्येही तेच त्याच चुका का करत आहेत? सर्वोच्च न्यायालयानं सांगूनही त्याच चुका का होत आहेत? मला वाटतं ही शुद्ध फसवणूक आहे आणि यामधून मला वाटते जास्त काही आउटपुट निघणार नाही. कुठेतरी मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल ह्यांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी शासनानंच घातलेला हा घाट आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चित असं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये असा संभ्रम आहे, असे प्रश्न आहेत. कारण शासन ओबीसीकडं दुय्यम भावनेतून पाहते अशी ओबीसी विजयंती समुदायाची निश्चित भावना आज रोजी झालेली आहे. कारण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो त्यावेळी या महाराष्ट्राच्या टोटल लोकसंख्येच्या हिताचं रक्षण करण्याची शपथ संविधानिक पदावरती जाणारा मुख्यमंत्री घेत असतो. परंतु एका कम्युनिटीला एंटरटेनमेंट करायचं आणि दुसऱ्या कम्युनिटीच्या सामाजिक न्याय हक्काच्या ॲज पर कॉन्स्टिट्यूशन हक्काच्या आड यायचं, त्याच्या हक्काला बाधा पोचेल. हे बघा, आता या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचा प्रमुखानं काय सांगितलं, प्रत्येक पक्षाच्या आमदार खासदारानं काय सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देऊ. मग आता याच सर्व पक्षाच्या प्रमुखांनी पुढं यावं आणि सांगावं धक्का लागला की नाही लागला ओबीसीच्या रिझर्वेशनला. का? ओबीसींच्या मताचा अधिकार तुम्ही काढून घेतला आहे का? पोलरायझेशन तुम्हाला निवडणूक हारण्याची जिंकण्याची भीती वाटत असेल, पोलरायझेशनची भीती वाटत असेल तर मग ओबीसीचं मतदान काय तुम्ही गृहीत धरलं आहे का? ओबीसी बोलत नाही, ओबीसी रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही असं तुम्ही त्याचा अर्थ काढला आहे का? या महाराष्ट्रामधला 50-60% ओबीसी फेसलेस जरी असला, इनऑर्गनायझेड जरी असला तरी इथून पुढच्या कालावधीमध्ये या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये निश्चित ओबीसी विजयंती SBC मुस्लिम समाजातला ओबीसी आणि जेवढे म्हणून आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये जेवढे प्रवर्ग येतात हे सर्व प्रवर्ग संविधानाच्या बाजूनं सामाजिक न्याय हक्काच्या बाजूनं निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये उभे राहतील. शेवटचा प्रश्न, आता ओबीसींनी जो आहे एल्गार केलेला आहे, लढा पुकारलेला आहे. काल छगन भुजबळ मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काय एकंदरीत पुढची दिशा ठरलेली आहे? ओबीसी समाजाच्या येत्या काळामध्ये काय पद्धतीचे आंदोलन होतील? हे बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती जे छोटे मायक्रो गावगाड्यातले समाजव्यवस्थेमधले छोटे घटक आहेत. माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, बंजारी, लोणारी, गावगाड्यामधला पर्यट, गुरव, घडशी, सुतार, लोहार, कुंभार, सांबार, गावगाड्यातला बेरड, बेडर, रामुशी, गावगाड्यामधले भटके विमुक्त जातीमधली अ, ब, क, ड वर्गातली माणसं, या सगळ्या माणसांच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आम्ही ओबीसीची सर्व लोक, सर्व नेते मंडळी मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा एक जनयात्रा काढतो आहोत, जनसंवाद यात्रा काढत आहोत आणि त्यानंतर आम्ही मुंबईला एक खूप मोठा लाखो लोकांचा एक खूप मोठा मेळावा कॉल करू आणि खूप मोठ्या प्रमाणात एक पदयात्रा या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या कालावधीमध्ये निघेल. खरं तर 27 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनानं जे राज्यपत्र काढलं आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला आम्ही आरक्षण जाहीर करत आहोत अशी जी दिशाभूल केलेली ह्या सगळ्या संदर्भामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी आपली सगळी मतं जी आहेत ती प्रकटपणे मॅक्स महाराष्ट्राची बोलताना आपल्यासमोर मांडलेली आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.